एक अशी कौटुंबिक कथा सांगणार आहोत जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. ही गोष्ट आहे एका अशा सासूची जिने सोन्याच्या लोभापायी आणि वंशाच्या नावाखाली आपल्याच सुनेच्या आयुष्याचा आणि तिच्या स्त्रीत्वाचा खेळ मांडला. गोष्ट सुरू होते अलका आणि तिची सून सायली यांच्यापासून. सायली लग्नानंतर या घरात राहायला आली, पण सुरुवातीपासूनच तिची सासू अलका तिच्यावर डोळा ठेवून होती. अलका अत्यंत लोभी स्वभावाची होती. तिला नेहमी वाटायचं की सायलीच्या माहेरच्यांनी लग्नात तिला पुरेसं सोनं दिलं नाही. रोज सकाळी घरात काही ना काही कारणाने वाद होत होते. एक दिवस अलकाने घरात मोठा राडा केला. तिने सायलीवर आरोप केला. सायलीने कपाटातून तिचे खानदानी सोन्याचे दागिने चोरले आहेत. सायली देवाशपथ घेऊन सांगत होती की तिने दागिन्यांना हातही लावला नाही, पण अलका तिला टोमणे मारत होती. तुझ्या बापाने तर 1 तोळा सोनं दिलं नाही, आता माझ्या दागिन्यांवर तुझा डोळा आहे. सायलीचा नवरा समीर नेहमीप्रमाणे आई आणि बायकोच्या वादात अडकला होता. पण खरा धक्का तर तेव्हा बसला जेव्हा सायली आणि समीरचा मेडिकल रिपोर्ट समोर आला. लग्न होऊन 2 वर्ष झाली तरी सायलीला मूल होत नव्हतं. जेव्हा अलकाच्या हातात तो रिपोर्ट पडला तेव्हा तिचा राग अनावर झाला. रिपोर्टनुसार सायली कधीच आई बनू शकत नव्हती. अलकाने घरात तांडव केला आणि समीरला सायलीला घटस्फोट देऊन दुसरं लग्न करायला सांगितलं. पण समीर सायलीवर जीवापाड प्रेम करायचा. त्याने साफ नकार दिला आणि तो रागात घरातून तडातडा निघून गेला. समीर घरातून बाहेर पडताच अलकाच्या डोक्यात एक अत्यंत घाणेरडा आणि क्रूर विचार आला. घरात फक्त सायली आणि अलका दोघीच होत्या. अलका सायलीच्या खोलीत गेली. खोलीचा दरवाजा बंद करून ती सायलीच्या अगदी जवळ जाऊन बसली. अलकाच्या डोळ्यात एक वेगळीच वासना आणि क्रूरता दिसत होती. सायलीला जवळ ओढत ती अत्यंत खाजगी आणि बोल्ड आवाजात म्हणाली, बघ सायली, समीर तर दुसरं लग्न करायला तयार नाहीये, पण या घराचा मला वारस हवाय. जर तुला या घरात समीरची बायको म्हणून राहायचं असेल तर माझी एक अट तुला मान्य करावीच लागेल. सायलीने सायलीने घाबरत विचारलं, कोणती अट? तेव्हा अलकाने तिला अत्यंत जवळ खेचलं. तिच्या कानात जे शब्द सांगितले ते ऐकून सायलीच्या अंगावर काटा आला. तिला थरकाप सुटला. अलका म्हणाली, मी समीरचं एका दुसऱ्या मुलीसोबत चोरून लग्न लावून देणार आहे आणि माझ्या वंशाचा दिवा मला जन्माला घालण्यासाठी समीर आणि त्या दुसऱ्या मुलींमध्ये जे काही शारीरिक संबंध येतील ते रात्रीच्या अंधारात ते दोघं जसे एकमेकांच्या शरीराचा उपभोग घेतील ते सगळं माझ्या देखरेखीखाली आणि थेट माझ्या समोरच होईल. त्या दोघांच्या मिलण्याचा प्रत्येक क्षण मला माझ्या डोळ्यांनी पाहायचा आहे, जेणेकरून मला खात्री पटेल की ती मुलगी माझ्या वंशाची गर्भधारणा करत आहे आणि तू फक्त एका कोपऱ्यात उभं राहून तुझ्या नवऱ्यातला दुसऱ्या स्त्रीच्या मिठीत जाताना उघड्या डोळ्यांनी बघायचं.